गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड मुंबई या मातृसंस्थेची निवडणूक प्रक्रिया चालू आहे। मुंबई विभागाच्या निवडणुका सुरळीत पार पडल्या असून ग्रामीण विभागाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 28 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती। यावेळी संस्थेचे सभापती पद ग्राम विभागाकडे असल्याने 2 उमेदवारांनी निवडणूक अर्ज सादर केले होते। परंतु ही सामाजिक संस्था असल्याने निवडणूक घेऊन संस्थेत चुकीचा संदेश जाऊ नये व गटबाजी होऊन संस्थेतील लोकांमध्ये असंतुष्टी येऊ नये या प्रामाणिक विचाराने सभापती पदाचे उमेदवार माननीय प्रभाकरजी पवार साहेब यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलाय व आयुष्मान रजनीकांत धोत्रे यांना पुढे जाण्यासाठी संधी दिली आहे। त्यांच्या या निर्णयाने तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून आयुष्मान प्रभाकर पवार यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे। समाजासाठी आदर्श असल्याची भावना सर्वांच्या मनामध्ये असल्याचं जाणवतंय। या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक मंडळ स्थापन झाले होते। त्या निवडणूक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दशरथ लोखंडे, उपाध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ जाधव, सचिव आदरणीय चंद्रकांत तांबे, उपसचिव आदरणीय सुनील जाधव व खजिनदार आदरणीय मनोहर पवार हे काम पाहत आहे। धोत्रे साहेबांना मी विचारतो, आपण आपले जे अपोज होते आदरणीय प्रभाकर पवार होते, आज त्यांनी आपला अर्ज मागे घेऊन आपण आपल्याला सभापती पदाची संधी दिली आहे। त्या संदर्भात आपण काय बोलू शकता? आपण आपलं मत व्यक्त करा जरा। खरोखरच माझे मित्र यांनी मी विनंती केली आणि इथं असणाऱ्या आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही मागची 5 वर्ष सभापती होतात आणि पुढची 5 वर्ष आता धोत्रे द्या अशी सगळ्यांनी विनंती केली। मी त्यांना विनंती केली आणि सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी आज फार मोठ्या मनाने आणि एक सामाजिक बांधिलकी समाजाच्या हितासाठी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला। त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे। पवार साहेब, जय भीम। जय भीम। आपण मोठ्या मनानं हा सभापतीचा अर्ज आपण मागे घेतलात, फार एक समाधानाची गोष्ट आहे। हा एक आदर्श घडवून दिलेला आहे आणि हा आदर्श हा निश्चितच हा समाजाला म्हणजे वाखणण्यासारखा आहे। आपण त्या संदर्भात आपण काय बोलू शकता? हा आदर्श म्हणजे समाजामध्ये एकीचं बळ हे निर्माण करण्यासाठी, समाजामध्ये चांगला संदेश जाण्यासाठी आणि प्रत्येक तरुणाला या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी पुढे येण्याची संधी जी आपल्याला उपलब्ध करून देण्याची जी गरज आहे। आणि म्हणून मला काही मंडळीनं विनंती केल्याबद्दल मीही देखील विचार केला की हा समाज पुढे कसा जाईल आणि जर समाजामध्ये चांगला संदेश देण्याचा कारण म्हणजे आदरणीय रजनीकांत धोत्रे यांनी देखील विनंती केली मला पुन्हा एकदा संधी द्या आणि मग मला सर्वांनी विनंती केली, त्या सगळ्यांचा मी विनंतीचा मान देऊन समाज कसा एक राहील आणि एकोप्याने जोमाने काम करू शकतो अशा वतीनं मी चांगला विचार करून मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि आदरणीय रजनीकांत धोत्रे या माझ्या बंधूला सभापती पदासाठी काम करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे। त्यांना मी शुभेच्छा देतो। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी निलेश लोखंडे, मंडणगड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।